जामनेर शहरातील बांधकाम कामगार कल्याण कार्यालयात एजंट आणि कंत्राटदार कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच राडा झाला। बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या कार्डसाठी एजंट आणि कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे। एजंट आणि कंत्राटदार कर्मचाऱ्यांमध्ये पैसे घेतल्याचा आरोप प्रत्यारोप केला जात आहे। पैशांच्या व्यवहारावरूनच दोघांमध्ये हाणामारी झाली। त्यानंतर प्रकरण थेट जामनेर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले। मात्र प्रश्न हा आहे की जो खरंच मजूर आहे आणि मात्र 1 रुपयात निघणाऱ्या कार्डसाठी अवघे 1,500 रुपये कोण घेत आहे। तसेच अनेक चांगल्या घरातील लोक देखील पैसे देऊन हे कार्ड काढत आहेत आणि यालाच एजंट आणि बांधकाम कामगार कार्यालयातील कर्मचारी जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे। एजंट पैसे घेत असल्याचे आरोप आतापर्यंत खूप झालेत। मात्र आता बांधकाम कामगार कल्याण कार्यालयातच कंत्राटदार कर्मचारी पैसे घेत असल्यामुळे सर्वत्र चर्चा होत आहेत। हाणामारीचे प्रकरण संगमताने मिटेल देखील। मात्र सामान्य नागरिकांचा काय, जो खरंच मजूर आहे मात्र त्याला त्याच्याच फायद्यासाठी असणाऱ्या योजनांसाठी 1,500 रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहे। याकडे बांधकाम कामगार कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का आणि सर्रास सुरू असणाऱ्या कामगारांच्या लूट थांबतील का, हा मोठा प्रश्न आहे। हात नाही उचलला। माझ्याकडे एक महिला आली, त्यांना पावती पाहिजे होती, त्यांनी पाठवली पण ते पावती त्या महिलांना मिळाली नाही। मी त्यांना विचारणा करायला गेलो असता त्यांनी माझ्यावरती हात टाकला आणि पैशाची मागणी केली। मी पैसे नाही देऊ शकलो त्यांना। का मागितले पैसे त्यांनी? कशासाठी मागितले? का मागितले? पावती बोलतोय ज्याच्याकडे फॉर्म भरला त्याच्याकडून तुम्ही पावती घ्या बोलतो। कशाचे फॉर्म आहे? बांधकाम कामगार कल्याणचे। किती पैसे मागितले त्यांनी? ते त्या महिलेचा मी फॉर्म ऑनलाईन करून दिलेला, रितसरपणे तिचा मंजूर झालेला आणि तिला 1 रुपयाची पावती पण काढून दिलेली, जे ऑनलाईन फीज घेऊन सनी आणि संबंधित मी फॉर्म घेऊन सनी त्या महिलेला सांगितलं की ऑफिसला जाऊन सनी तुम्ही शिक्क्याची पावती घेऊन घ्या। तर संबंधित त्यांनी पुन्हा त्या माणसाला आमच्याकडे पाठवले की जिथे फॉर्म भरला तिथून शिक्क्याची पावती घ्या। मी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे तसेच माझं ऑनलाईनचं दुकान असल्यामुळे मी सरकारी कर्मचारी नसल्यामुळे मी त्यांना सही शिक्क्याची पावती देऊ शकत नाही। तर त्यांच्याकडे पाठवलं असता तर त्यांनी नाही दिली। परत तोच वाद केला। मी विचारणा केली असती, त्यांना अंगावर हात टाकला आणि ते बोलतात की ऑफिस पण येऊन सनी मारझोड केली। काय नाव त्यांचं? त्यांचे इंचार्ज ललित साहेब। पैसे घेतो का फॉर्म भरायचे? आम्ही ऑनलाईनचे पैसे घेतो। किती घेतो? 200। त्यांचं म्हणणं आहे हे 1,500 रुपये 1,600 रुपये घेता, 2,000 रुपये घेता एका फॉर्म, असं त्यांचं म्हणणं। आम्ही फक्त ऑनलाईन करून देतो। त्यांचं म्हणणं काय, आम्ही फॉर्म ऑनलाईन केले, लोकांच्या वरून मंजूर झाले, त्यांना कार्ड द्यायला पाहिजे तर ते आमच्याकडे पाठवतात। आम्ही कुठून कार्ड आणून देणार त्यांना? आम्ही सरकारी कर्मचारी नाही। सरकार आमच्या ऑफिसमध्ये कार्ड प्रिंट होत नाही। कार्ड प्रिंट झाले असते मी स्वतः प्रिंट करून दिले असते। साहेबांनी मला 800 रुपयाची मागणी केली होती पर कार्ड। बरं, अशा पद्धतीची आपण त्या ठिकाणी तक्रार दिलेली, 800 रुपयाची मागणी केली होती। नुकताच मी ऑफिसला आलो दुपारी आम्ही सोमवार ते गुरुवार आमची कार्ड वाटपची वेळ असते, त्या टायमाला मी ऑफिसला आलो। जसं त्याला कळताच तो तिथं आला ऑफिसला आणि मला कार्डाची मागणी करायला लागला। जे कार्ड त्याचे ऑनलाईन केले ते मला कार्ड दे असं माझा होतो। असे म्हणून तुम्हाला धमकी द्यायला लागला। कोण आहे तुम्ही बाहेरचे? विष्णू उंबरकर म्हणून असं नाव आहे त्यांचे। तुम्ही इथं राहत नाही म्हणे, तुम्हाला बाहेरून यायला लागतं म्हणे, त्याचा विचार करा म्हणे तुम्ही। काय व्यवसाय त्याचा? ऑनलाईन सेंटर आहे काहीतरी त्याचा। तो म्हणे माझे इथं भरलेले कार्ड आहे तर मला ते द्या। कसले कार्ड? बांधकाम कामगाराचे। तर त्याला एकच सांगितलं, जो सदर व्यक्ती असेल, जो कामगार असेल त्याच्याच घरच्यांना किंवा त्यालाच असं दिलं होतं। मुलगा मुलगी नवरा बायको फक्त त्यांना दिलं होतं कार्ड, बाकी इतर व्यक्ती कोणीच नाही। ओळखीचा भाऊ वगैरे काका वगैरे चालत नाही। लोकांना तो पैशाची मागणी करतोय। जसं त्यांचे फॉर्म आता भरले तिकडे जाता, नंतर आपल्याकडं त्यांचे सबमिट होता, फॉर्म चेक होता, व्हेरिफिकेशन, तर तो त्या लोकांचे कार्ड स्वतःहून मागतो आणि लोकांना कॉल करून त्यांच्याकडनं पैशाची मागणी करतो। असे बरेच व्यक्ती आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे पैशाची मागणी केलेली। आम्ही व्यक्तींकडनं 1 रुपया घेतो, त्याला का बराटशी सांगू आणि दुसऱ्या व्यक्ती कुणाला देतच नाही तिरेत व्यक्तीला, कारण टोटल रेकॉर्ड असतो। थंब आणि अंगठा, थंब आणि सिग्नेचर हे दोघी घेतले जातात। आम्ही पहिले सिग्नेचर किंवा थंब घेत होतो, आता त्यांचे स्पेशली थंब पण घेतलेले। तुम्ही रेकॉर्डला चेक करू शकता की बाबा कुणाकुणाचे कार्ड आपल्या ऑफिसमधून वाटप झाले। संबंधित व्यक्तीकडून आपण पैशाची मागणी करत असल्याचा आरोप आपल्यावर त्यांनी केला आहे। नाही सर, मग त्यावरच भांडण झालं ना, त्यावरच वाद झाले त्याचे, त्यावरच तिने हात उगारलाय। पहिले कार्डाची मागणी करतो, मी नकार दिलास त्याने माझ्या हातून प्रयत्न केला, म्हणजे धक्काबुकी केली। संबंधित व्यक्ती जे म्हणताय की तुम्ही 800 रुपये मागतात, तसा काही प्रकार नाही सर।